आपण बघू शकता तपोवनमध्ये जो वृक्षतोडीचा जो मुद्दा चालू आहे त्या वृक्षतोडीच्या मुद्द्यासंदर्भात हरित लवादामध्ये ज्यांनी खटला चालवला ते ॲडव्होकेट आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नेमका हा खटला कसा चालणार आणि अंतरिम जे त्यांना स्थगिती देण्यात आलेली आहे त्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार. काय सांगाल एकंदरीत आपण जो खटला चालवला आहे आणि त्याला अंतिम स्थगिती देण्यात आलेली आहे, हा नेमका प्रकार काय आहे आणि कशा पद्धतीने चालला पुढे? हा जो विषय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि नवे देशाचंच लक्ष वेधून घेतलेला आहे की कुंभमेळ्याच्या नावाखाली जी काही वृक्षतोड प्रस्तावित केलेली आहे याचा मीही याचा अभ्यासक असल्यामुळे लक्ष देऊन होतो आणि एका पॉईंटला मला असं वाटलं की महानगरपालिका रला ट जोडून प्रक्रिया पूर्ण केल्याचं दाखवून कुठेतरी मोठ्या प्रमाणात झाडं तोडण्याच्या तयारीत आहे. असं असताना मग मी ती याचिका दाखल केली. तेव्हा माझ्याकडे खरंच तुटपुंजा माहितीच्या आधारे आणि तुमच्या न्यूजपेपरच्या कटिंगच्या आधारेच ती मी खरं तर दाखल केली आणि तरीही ती माननीय हरित लवादानं ग्रेशियसली लक्षात घेतली आणि त्याच्यामध्ये अंतरिम आदेश पारित केले. त्यामध्ये 2 अंतरिम आदेश प्रामुख्याने तुम्हाला विचारायचं. अंतरिम आणि अंतिम याच्यातला जो फरक आहे ना तो जनसामान्यांना समजून सांगा काय नेमकं काय आहे. हा, आत्ताचे जे आदेश दिलेले आहेत ते 15 जानेवारीपर्यंत किंवा ती जी कमिटी आहे ट्री कमिटी असते त्या ट्री कमिटीनं ती प्रक्रिया पूर्ण राबवेपर्यंत लागू राहतील. त्यामुळे याला अंतिम निवाडा असं म्हणता येणार नाही. अंतिम निवाड्यामध्ये आपल्याला काय सबस्टँटिव्ह डायरेक्शन्स महानगरपालिकेच्या अगेन्स्ट मागता येतील की इथं कायमस्वरूपी कधी झाडं तोडू नयेत किंवा या ठिकाणाला फॉरेस्ट म्हणून डिक्लेअर करावं, अशा प्रकारचे वेगवेगळ्या आपण मागण्या त्या ठिकाणी करू शकतो आणि ते अंतिम आदेश राहतील जर का सगळी प्रक्रिया तो न्यायनिवाडा लागला तर. परंतु आत्ता जे अंतरिम आदेश दिलेले आहेत ते फक्त 2 गोष्टींवरती आहेत की न्यायिक प्रक्रिया राबवल्याशिवाय कुठलंही झाड तोडू नये आणि वस्तुस्थिती दर्शक अहवाल एक कमिटी स्थापन करून हरित लवादाला सादर करावा. म्हणजे गेले काही 300 झाडं तोडलेले त्या संदर्भाची चर्चा चालू आहे. या संदर्भात तुम्ही मुद्दा प्रस्तावित केला होता? नाही, त्या ठिकाणी ती माहिती माझ्याकडे नव्हती. मी त्या माहितीचा आधार घेतला पण त्याच्या विरोधात ॲज सच काही मी माझ्या अर्जामध्ये नमूद केलेलं नाही आहे. त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये विशोधन करून योग्य ती प्रक्रिया जी काही आवश्यक असेल ती करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच छोटे झाडं तोडण्याचा त्यांचा जो प्रस्ताव आहे, छोटे झाडं तोडून मोठे तसेच याला पण तुम्ही चॅलेंज केलेलं आहे छोटे मोठे असं? नाही, त्यांनी 1270 झाडं तोडण्याचं मंजुरी दिलेली आहे आणि आता 1800 झाडं तोडण्याचा जो प्रस्ताव आहे त्या 1800 झाडं तोडण्याच्या प्रस्तावाच्या विरोधात मी NGT मध्ये गेलेलो आहे. थँक्यू. निर्माण झालेली आहे. आता सध्या तुम्ही दिवस खूप उलटले आहे. अद्यापपर्यंत या गोष्टीला स्थगिती आलेली नाही. अंतिम स्थगिती ही हरित लवादानं दिलेली आहे. काय हरित लगावामध्ये जी तात्पुरती स्थगिती मिळालेली आहे ती प्रक्रिया न्याय प्रक्रियेतली आहे. विषय तो जरी चालू असेल तो हायकोर्टात जाईल, सुप्रीम कोर्टात जाईल, परंतु त्याची अंमलबजावणी जी करणारी यंत्रणा आहे तीच चोर आहे. ती व्यवस्थाच चुकीची आहे. ती नाशिककरांना न्याय देऊ शकणार नाही असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मत आहे. असं का वाटतं तुम्हाला? ती यंत्रणा इतकी बेमालून आणि दडपशाहीने हुकुमशाही पद्धतीने काम करते आहे. म्हणजे खत्री मॅडम तर रोज आकडा सांगतीये आम्ही तोडणारच नाही, मग आम्ही 300 जोडू. गिरीश महाजन झाडं घेऊन येत आहे. नाही, गिरीश महाजन म्हणतो मला माहीतच नाही आयुक्त काय करते ते. आणि हे निविदा देऊन विकलं गेलेला हा 54 एकरचा पट्टा आहे जो हरित आहे आणि तो माईच्या गेलेला आहे. म्हणजे तो पीपी द्वारे म्हणजे पब्लिक पार्टनरशिप मध्ये तो दिला गेलेला आहे, निविदा काढल्या गेलेल्या आहे आणि तो दिला गेल्या असल्या कारणामुळे इथे आता ही झाडं राहणार नाहीत. त्या पेशामध्येच आहे का हे फ्लॅट करायचे, ही सर्व झाडं तोडायची आणि दुर्दैवानं एक झाड तोडणार नाही असा अहोरात्र जप करणारा गिरीश महाजन आणि खत्री मॅडम तिथे 5000 झाडं तोडलेली जवळजवळ आणि पुरावे नष्ट करण्यासाठी ते नदी पात्र बुजवलेले, नाले बुजवलेले, ती झाडं 100-100, 200-200 वर्षाची ती झाडं त्या नाल्यात आणि नदीत लोटून दिलेली आणि त्यात तोडले या आता या 8-10-15 दिवसात. हो, आणि खोटं बोलतायत बेमालूनपणे, खोटं चाललेलं आहे. हा जुमला आहे. हा 25,000 कोटी रुपयांचं फक्त आकडेवारी ते घुसवणूक करतायत. नाशिककरांच्या डोळ्यामध्ये मिरची टाकतायत आणि ते लुटतायत. बरं, याच्या व्यतिरिक्त स्मार्ट सिटीचे काम, या गावातला विकास आणि याच्या आमच्यात काही
या आंदोलनात काही लोक सोडलेले आहेत त्यांनी. ते लोक आता विकासाच्या गोष्टी करून आले, नाव पर्यावरणाचं घेता, ते झाडांबद्दल बोलत नाही. ते आम्हाला विकास नाही का करायचा मग? आणि मग साधू कुठे राहतील? आमचा कुंभमेळ्याला विरोध नाही, साधूग्रामला विरोध नाही. आणि साधूग्राम काही जर्मनच्या टेंटमध्ये नाही राहत, या झोपड्यांमध्येच राहतात साधू संत. राम इथे राहिले, लक्ष्मण इथे राहिले, सीतामाई राहिली, हनुमान राहिले, ते कुटियात राहिले. अनेक ऋषीमुनी राहिले, ते कुटियात राहिले. आणि तुम्हाला एसी पाहिजे? नाहीच. असं तुमचं महत्व तुम्ही करू नका. रामापेक्षा कोणी मोठं नाही. आणि हे तर ऋषितुल्य आहे. हे एक झाड 1000 लोकांना ऑक्सिजन देतं रोज. 5,000 झाडांची तुम्ही कत्तल केलेली आहे आणि पुरावे नष्ट केलेले. त्याची मोजमाप नाही, पंचनामे नाही, आकडेवारी नाही. रोज खोटी आकडेवारी देत आहेत. आणि आणि तुम्हाला आता हे विकलेलं त्यांच्या ताब्यात द्यायचं आहे. आणि म्हणून हे आस्थेचं केंद्र, हे तपाचं केंद्र, हे रामाचं सहवास लागलेलं हे तपोवन काही 54 एकर पुरतं नाहीये. हे दशक पंचक पासून पुढून इथपर्यंत, तिकडे बोरगड बिरगड पर्यंत आहे. इकडे मसरूळ बिसरूळ सर्व याच्यात आहे. इकडे इकडे सुद्धा नांदूर बिंदूर पर्यंत येते. 25-30 आहे. नावच नाशिक तर तपोवन होतं, हे गुलशनाबाद होतं, हे दंडकारण्य होतं. आता आम्हाला नका शिकू तुम्ही का मग ते तपोवनात नाही तर मग कुठे करायचंय? मग कुंभमेळा कुठे भरणार? तुम्ही नव्हते ना तेव्हापासून इथे कुंभमेळा होत होता. आणि किती लाखात होत होता हो. आणि हा प्रत्येक गावातला माणूस आहे ना, हा सैनिक होता ह्या कुंभमेळ्याचा. आता 5 कोटी येणार आहेत, तुम्ही फुगून आकडे सांगून राहिले. दहशत करता काय तुम्ही? 5 कोटी जर लोक येणार आहे, त्यांच्या हागायची काय सोय? हे गाव हागंदारी मुक्त झालेलं नाही अजून. आमच्या आया बहिणी रस्त्यावर बसता. मग ते 5 कोटी येणारे कुठे जाणार आहेत? ते त्यांना प्यायला पाणी नाही. आम्हाला 24 तास पाण्याचं आश्वासन दिलं आणि तुम्ही आज आम्हाला अर्धा तास पाणी देत नाही. हे 5 कोटी येणार, त्यांना पाणी कुठून देणार? त्याच्यावर चर्चा करत नाही. या गावात, अख्ख्या गावामध्ये खड्डे करून ठेवलेले. ते खड्डे विकास नाही दिसत त्यांना. हे 300 झाडं तोडले गेलेले. 300 ते तुम्ही बोलताय 5,000 झाडं, 500 झाडं अशी तोडले गेलेले ते झाडं. तर हे झाडं तोडले गेले, या संदर्भात तुम्ही काही न्यायप्रविष्ट गोष्ट करणार? नाही न्याय मिळतच नाही हो. न्याय प्रक्रिया व्यवस्थाच बिघडलेली आहे. न्याय जरी दिला आम्हाला कोर्टाने, तर त्याची अंमलबजावणी यंत्रणा जी व्यवस्था आहे सरकार, ते सरकार याच्याबद्दल निर्णय घेत नाही. दोषी कोणाला ठरवायचं? जो दोषी आहे आयुक्त, तोच सत्तेवर आहे, तोच निर्णय घेतो, तोच अधिकार गाजवतोय. म्हणजे तोच झाडं तोडायचा निर्णय घेतो, तोच हे माईचा टेंडर काढतो. अहो महापालिकेचं आम्हाला करायचं नाही. आम्ही नाशिककर आहे, आमचं गाव आहे, आमचं पैशावर उभं राहिलेलं आहे. आणि कोणी बाहेरच्या माणसांनी येऊन इथे जर माझ्या गावाचं वाळवंट करणार असाल, तर त्याला हा संपूर्ण नाशिककर विरोध आणि विरोधच करील. काय बोलायचं त्यांच्याशी? जे माझा विध्वंस करताय गावाचं, आमचं हे करताय. आणि कोण हो? गिरीश महाजन जळगावचा, खत्रीबाई हरियाणाची, झाडं हैदराबादचे, ठेकेदार गुजरातचा. मग आम्ही काय नाशिककर रेडे आहे काय? उघड्या डोळ्याने आमचं गाव उद्ध्वस्त करताना पाहिजे. रामाचं आहे, अहो आमच्या आस्थेच आहे. हा झाड आहे, एक झाड म्हणजे आमचं ऋषितुल्य झाड आहे. त्याच्यावर कुऱ्हाड म्हणजे नाशिककरांच्या छातीवर कुऱ्हाड आहे. आता यापुढे आपला अंतिम निर्णय काय असेल आणि यापुढे काय भूमिका असणार? काय भूमिका? माझ्या मुलांना, नातवांना तपोवन कुठे दाखवू? कागदावर नाही चालणार आहे. आमची भूमिका ही रस्त्यावरची असेल. आणि सरकारला जनतेच्या कोर्टात आम्ही खेचू. कोर्ट तर न्याय देईल, संविधानावर विश्वास आहे. पण न्यायाची अंमलबजावणी करणारे राक्षस रावण आहेत. आणि त्यांची प्रवृत्ती हे नाशिककर ठेचून काढल्याशिवाय नाही, कारण आम्ही राम भक्त आहोत. काय सांगाल एकंदरीत हे जे हरित लवादाने अंतिम स्थगिती दिलेली आहे, 15 जानेवारी नंतर जे पुढे आहे ते चालू होणार आहे, तर काय सांगाल एकंदरीत? काय वाटतं तुम्हाला हे सर्व बघितलं? आता टेम्पररी इंजंक्शन म्हणता येईल, एनजीटीने जे दिलेले आहे ते अनुसार आपण जर पाहिलं तर नाशिक महानगरपालिकेकडे कुठल्याही प्रकारचा डाटा हा अवेलेबल नाही. आता ज्यावेळेस 12 नोव्हेंबर 2025ला नाशिक महानगरपालिकेने वृक्षतोडीची जी पब्लिक नोटीस वगैरे दिली, ती पब्लिक नोटीस बघता त्याच्यामध्ये कुठले वृक्ष तोडणारे, वृक्षांची संख्या आणि ज्याप्रमाणे सर्व गोस्वारा दिला पाहिजे होता पब्लिक नोटीसमध्ये, तसा कुठल्याही प्रकारचा गोस्वारा दिलेला नाही. आत्ताच आपल्या पिंगळे वकील ज्यांनी ती याचिका दाखल केली, तिथं पण तोच विषय झाला का जी काही आत्ताची जी काही ट्री कमिटी म्हणजे वृक्ष प्राधिकरण समिती, त्याच्यामध्ये पदसिद्ध मेंबर्स आहे, त्याच्यामध्ये जनप्रतिनिधीपैकी एक पण नाही, एक्सपर्ट मेंबर पैकी पण एक पण नाही. त्यामुळे त्याची वृक्ष प्राधिकरण समितीची रचना, एकंदरीत रचना ही पूर्ण नाही, त्यामुळे ती अपूर्ण आहे. त्यामुळे त्यांना निर्णय घ्यायचा अधिकार नाही.
याच्यामध्ये ट्री सेन्सस म्हणजे वृक्ष गणनेचा विषय येतो आणि जे काही बजेट वगैरे ज्याप्रमाणे जे दिलं जातं त्या बजेटचा सुयोग्य वापर होतो का आणि नाशिक महानगरपालिकेने जे जे रोपं किंवा जे जे झाडं वगैरे आजपर्यंत जी लावलेली असेल ती झाडं वगैरे लावल्यानंतर आजची वर्तमान स्थिती काय, किती झाडं जगवली. आत्ताच आम्ही काल फाशीच्या डोंगरवर गेलो होतो. तिथं 10,000 झाडं नाशिक महानगरपालिकेने लावली असं गार्डन डिपार्टमेंट तर्फे सांगण्यात आलेलं होतं. 10,000 पैकी एकही वृक्ष किंवा एकही रोप आम्हाला जिवंत दिसले नाही. 10चे 10,000 झाडं आज मेलेले. आज एका लीडिंग वर्तमानपत्र जे नाशिकमधले त्यांनी त्या संदर्भात बातमी सुद्धा केलेली. याआधी देखील अनेक वेळा झाडं लावण्यात आलेले आहेत. सरकारकडून 30,000 कोटी झाडं लावण्याचा संकल्प करण्यात आला होता. ही संकल्पना प्रत्यक्षात इथं राबलेली दिसते का नाशिकमध्ये? 33,000 कोटीपैकी जर जुने कागदपत्र नाशिक महानगरपालिकेचे पाहिले तर 33,000 कोटीपैकी काही वृक्ष लावल्याची नोंद कागदोपत्री इथं जे काही सर्व मामला चालू आहे तो कागदोपत्री मामला आहे. ग्राउंडवर आपल्याला प्रत्यक्षात काही दिसतच नाहीये. म्हणजे गार्डन डिपार्टमेंटचा जनरल डायर कोण, म्हणजे जे वृक्षांच्या कत्लेआम केलेले आहे त्यासाठी कुठल्याही प्रकारची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता जे वृक्ष संपदा जी होती त्याला नष्ट करायचं जे पाप जनरल डायरनी केलेले त्याचा शोध घेऊन त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई केली गेली पाहिजे. हे ऑडिट संदर्भात देखील तो मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. हे ऑडिट हा प्रकार नेमकं काय झालेला आहे? नेमकं झाडांची ऑडिट झालेलं नाही असं बोलतात. याच्यामध्ये फोरेन्सिक ऑडिट असतं, त्याप्रमाणे सायंटिफिक ऑडिट असतं. आता सायंटिफिक ऑडिट म्हणजे कसं, आता हे वडाचं वृक्ष आहे, तर वडाचं वृक्ष जे आहे त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड किती शोषून घ्यायची क्षमता आहे त्याची ते बघितलं जातं. आता नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर पोल्युशन वगैरे वाढतंय, प्रदूषण वगैरे वाढतंय, गाड्यांचं प्रमाण वाढतंय. नाशिकमध्ये जसं शहरीकरण वाढतंय तसं प्रदूषण पण वाढतंय. प्रदूषण वाढल्यानंतर शहराचा जो पर्यावरणीय समतोल आहे तो बॅलन्स करण्यासाठी त्या पद्धतीचे झाडं लागतील का जे कार्बन डायऑक्साईड शोषून घेतील, जेणेकरून नाशिकचं जे आल्हादक वातावरण आहे, हिल स्टेशन जे आपण नाशिकचं म्हणतो तसं कायमस्वरूपी तसं नाशिकचं वातावरण राहायला पाहिजे. त्यासाठीचा हा सर्वे असतो, त्याला आपण सायंटिफिक सर्वे म्हणू शकतो. एकंदरीत मग आता हेच अंतिम स्थगित दिली हरित लवादाने. यानंतर पुढील भूमिका काय असेल? आपली नाशिककर म्हणून काय भूमिका आहे? आता याच्यामध्ये आमच्या ग्रुपमध्ये चर्चा चालू आहे. नाशिकमधलं जर कोणी इंटरव्ह्यू करत असेल या मॅटरमध्ये, पिंगळे साहेबांनी जे दाखल केले त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू करत असेल तर त्याला जी काही कायदेशीर मदत आहे, माझ्याकडचे जे कागदपत्रे मी त्याच्याकडे देईल तो, कारण की नाशिककरांचा प्रतिनिधी राहणार आहे, तो तसा जबाबदार व्यक्ती पाहिजे तर आम्ही त्यांना देऊ, अन्यथा पिंगळे साहेबांना मी मदत करू. हे सरकार अद्यापर्यंत आपल्या निर्णयावर ठाम आहे. त्यांनी झाडं देखील आणलेले आहे लागवडीसाठी. तुम्ही बघितलं देखील असेल. काय वाटतं याच्याकडे कसं बघायला? आनंदाची गोष्ट, लावू द्या ना त्यांना, झाडं लावू द्या, काही लावू द्या, नाशिकच्या फायदा काय फरक पडतो त्याच्याने. झाडं पण ते लावलीच वृक्ष पाहिजे. तोडच्या नावाखाली लावत असतील तर त्याला विरोध आहे. बाकी असं जर नाशिकवर खूप प्रेम आहे किंवा एखादं मंत्रीपद मिळाले त्यामुळे जर लावत असतील, त्याचा उत्साह साजरा करत असतील, करू द्यावा, त्याला कोण रोखायला तयार आहे, करू द्या वृक्ष त्यांना. तोड करणार म्हणून झाडं लावणार ना असं त्याला तर सरकारला नाही बोललं नाही जातंय. त्यांचं म्हणणं आहे, ते त्यांचं म्हणणं आहे ना, पण शेवटी एनजीटीचा स्टे आहे ना, आज एनजीटीचा स्टे आहे, त्यामुळं या प्रकारे करणं म्हणजे कायदा विरोधी नाही का, हा पण एक प्रश्न निर्माण होतो ना. कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवून वाटतं का तुम्हाला सध्याची परिस्थिती बघता? हे ऐकायच्या मनस्थितीत नाही सध्या. आम्ही तर काही टेररिस्ट नाही, आम्ही सर्व पर्यावरण प्रेमी आहे. आम्ही सर्व, आता कसं आहे, पर्यावरण प्रेमीची संज्ञा आणि व्याख्या समजून घ्या. जो नाशिकमध्ये राहून ऑक्सिजन घेतो ना तो पर्यावरण प्रेमी. ऑक्सिजन घ्यायचा असेल ना तर तुम्ही पर्यावरण प्रेमी आणि या आंदोलनाशी जोडले गेलेला प्रत्येक नाशिककर हा पर्यावरण प्रेमी. काय सांगाल? काय सांगाल एकंदरीत आपण या ठिकाणी आंदोलनामध्ये आला आहात? साधारण ह्या आंदोलनाला कोणाचा चेहरा नाही. हे जे आंदोलन आहे, हे नाशिककरांचं आंदोलन आहे. जसं देवांग वहिनी आता सांगितलं, जो श्वास घेतो, जो ऑक्सिजन नाशिककर घेतो, त्या सर्व नाशिककरांचं हे आंदोलन आहे आणि यात सर्व नाशिककरांनी सहभागी व्हायला पाहिजे. जरी आपल्याकडं 15,000 झाडं आणले असतील, पण त्यांना लावण्याची प्रक्रिया जी वर्तमानपत्रात छापून येते, प्रसिद्धी माध्यमात छापून येते, 2-2 फुटावर वडाची झाडं लावण्याचा जो प्रकार सांगितला जातोय किंवा दाखवला जातोय, हे अत्यंत घातक आहे, चुकीचं आहे. आपण ज्या ठिकाणी उभे आहे तिथं पाठीमागं आता आपण बघितलं तर वडाचा झाडाचा घेरच कमीत कमी 20 फुटाचा आहे. मग तुम्ही ते 2 फुटाच्या आत लावलेलं वडाचं झाड किती दिवसात मोठं होणार आणि किती दिवसात हे होणार आहे. आणि ही जी चळवळ आहे ही लोकांनी उभी केलेली लोकांसाठी चळवळ आहे आणि याचा सरकारने गंभीर विचार करायला पाहिजे का जर जनतेची मागणी एका प्रकारे जर त्यांच्या श्वासासाठी ऑक्सिजनसाठी असेल तर आपण असा अट्टहास करता कामा नये. आणि लोकांच्या ज्या मागण्या आहे किंवा लोकांची जी, समोर जर तुम्ही बघितली नंदिनी नदी, तर ही कपिला नदी, ही कपिला नदी मागच्या कुंभमेळ्यात 12 महिने प्रवाहित असणारी नदी यांनी लुप्त केलेली. याच्यामध्ये जे ड्रेनेज उभे केलेले आहे त्याच्यामध्ये जिवंत झरे, ही नदी मारून टाकायचं काम मागच्या कुंभमेळ्यात त्या सरकारने केलं आणि ह्या कुंभमेळ्यामध्ये वृक्षतोडीचं
पाप हे प्रशासन करतंय. तर असं व्हायला नाही पाहिजे. आमची मागणी आहे का हे झाडं अशीच राहिले पाहिजे. ही नदी परत पुनर्प्रवाहित व्हायला पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे.